नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आर्थिक घोटाळ्यात अडकलेले वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकार घेणार लंडनची मदत. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजना सुरू, शिवाय 750 कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्यालाही मंजुरी. टंचाईग्रस्त नवी मुंबई आणि ठाण्यासाठी रेल्वेच्या दिघी धरणातून पाणीपुरवठा करण्याची रेल्वे मंत्र्यांची तयारी. कॉर्पोरेट जगतानं मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचं राज्यपालांचं आवाहन. कांद्यांचे घसरत चाललेले दर लक्षात घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रानं सुरू केली कांदा खरेदी. अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्यावर महिनाभरात कारवाई अपेक्षित, खासदार किरीट सोमय्या. आणि उष्णतेच्या लाटेत देशभरात आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू, देशाच्या काही भागात थोड्याच दिवसात मान्सूनपूर्व सरी बरसण्याची शक्यता. आणि आता सविस्तर वृत्त. कोट्यवधी रुपयांच्या आयडीबीआय कर्ज घोटाळा प्रकरणी उद्योगपती विजय मल्ल्या यांचं इंग्लंडमधून भारतात हस्तांतरण करता येईल का या पर्यायाची चाचपणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय कायदेशीर तज्ज्ञांच्या सल्ल्यानं करत आहे. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं त्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं मल्ल्या यांचं पारपत्र स्थगित केलंय, तर मुंबईतल्या सत्र न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावलंय. मल्ल्या यांच्या चौकशीसाठी त्यांच्या हस्तांतरणाची पावलं उचलावीत अशी विनंती ईडीनं केल्याचं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितलं. हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इंग्लंडकडून मदत घेतली जाणार आहे. 2 मार्चला भारत सोडल्यानंतर मल्ल्या इंग्लंडमध्ये गेल्याचा कयास आहे. दुष्काळ आणि पूरग्रस्त कर्नाटक, पुद्दुचेरी आणि अरुणाचल प्रदेशला केंद्र सरकारतर्फे मदत देण्यासंदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यावेळी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग उपस्थित होते. दुष्काळग्रस्त कर्नाटक तसंच पूरग्रस्त पुद्दुचेरी आणि अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यानंतर आलेल्या केंद्रीय पथकाच्या अहवालातल्या सूचनांचं यावेळी परीक्षण करण्यात आलं. दुष्काळग्रस्त कर्नाटकसाठी 724 कोटी रुपये, पूरग्रस्त पुद्दुचेरीसाठी 35 कोटी आणि अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनासाठी 84 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. राज्यातल्या दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजना सरकारनं हाती घेतली आहे. तसंच 750 कोटी रुपयांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कोल्हापूरमध्ये दिली. गाव तिथं शेततळं ही योजना यशस्वी होत असून आवश्यकता असेल त्या ठिकाणी या योजनेच्या निकषांमध्ये बदल केले जातील, असंही शिवतारे यांनी स्पष्ट केलं. नवी मुंबई तसंच ठाणे महापालिका सध्या पाणी टंचाईच्या समस्येशी सामना करत आहेत. या दोन्ही पालिकांना केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या दिघी धरणातून पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या पालिकांना दिलासा मिळालाय. पुढचे 3 महिने नवी मुंबई महापालिकेला रेल्वेच्या दिघी धरणातून पाणी उचलण्याची परवानगी देण्यात आल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेचे आयुक्त सोमवारी दिघी धरणाला भेट देऊन ठाणे महापालिकेसाठी पाणी कसं घेता येईल याची पाहणी करणार आहेत. दिघी धरण ठाणे बेलापूर मार्गावर आहे. प्रभू यांनी याआधीच्या मुंबई भेटीत पाणी टंचाईशी सामना करणाऱ्या ठाणे आणि नवी मुंबई पालिकांना शक्य ती मदत करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या होत्या. लातूर शहराला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्यावर मात करण्यासाठी शासनाबरोबरच राजकीय पक्ष आणि अनेक सामाजिक संस्थांबरोबर संवेदनशील नागरिकही पुढे सरसावलेत. त्यामुळे जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळालाय. लातूरसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. राज्यातल्या 11 महत्त्वाच्या धरणांपैकी 7 धरणांमधला पाणीसाठा संपल्याचं जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आलं आहे. दरम्यान पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून राज्यात विविध ठिकाणी 4365 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टंचाई असलेल्या लातूरला आतापर्यंत रेल्वेनं लाखो लिटर पाणी पुरवण्यात आलं आहे. लातूर महापालिकेच्या वतीनं 70 टँकरद्वारे दर आठवड्याला केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात प्रत्येक घराला फक्त एक वेळ हे 200 लिटर पाणी मिळतं.
या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन लातूरातल्या राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. शिवसेनेच्या वतीनं सध्या 10 टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वेगवेगळ्या भागात गरजेनुसार पाणी द्यायची व्यवस्था केली आहे. विलासराव देशमुख फाउंडेशननेही विविध प्रभागात 65 टँकरनं पाण्याची व्यवस्था केली आहे. जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था, राजस्थानी महिला मंडळासह विविध मंडळांनी पुढाकार घेतला आहे. अत्यंत माफक दरात म्हणजे 10 रुपयाला 1 जार असं पाणी उपलब्ध केलं जात आहे. लातूरला पाणी मिळावं यासाठी सुरू असलेले हे प्रयत्न स्तुत्य आहेतच, पण अडचणीच्या वेळेला माणुसकी दाखवून अडचणींवर मात करायला शिकवणारे आहेत यात शंका नाही. पश्चिम महाराष्ट्रातले अपूर्ण सिंचन प्रकल्प 2 वर्षात पूर्ण केले जाणार आहेत. त्यासाठी कर्ज उभारण्याची तयारी राज्य सरकारनं केली आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यात ते बोलत होते. दुष्काळी भागात टेंभू आणि वाकुर्डे बुद्रुक योजनेतलं पाणी सोडण्यात आल्याचा फायदा 60 गावांना होणार आहे. नागज, वाजेगाव, अंतरी बुद्रुकमध्ये पाणीपूजन करून या उपक्रमाचं स्वागत करण्यात आलं. राज्यातल्या अपूर्ण सिंचन योजनांसाठी 90,000 कोटी रुपये लागणार आहेत. या योजना पूर्ण करण्यावर सरकार लक्ष केंद्रित करणार आहे. पाण्याच्या काटकसरीसाठी ठिबक सिंचन सक्तीचं करण्याचा विचार सरकार करत असल्याचंही महाजन यांनी सांगितलं. पाणी मिळाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. टेंबूचं पाणी हे या दुष्काळी भागाला वरदान असून जर हे पाणी मिळालं तर या बागांमधून जो काही 4 पैसे मिळून ऊस तोडीला जाणारा आमचा कामगार थांबेल. गंगा आज दारी आलेली आहे. या गंगेतून आम्हाला फक्त एकच एवढं निष्पन्न करून द्यायचं आहे की जो आमचा गरीब शेतकरी आहे तो 4 पैसे मिळवून कसा सुखी होईल. फक्त सुखी होण्याचं ध्येय या नेत्यांनी बाळगलं. त्याच्यामुळे आज आम्ही पूर्णपणे त्यांचे आभारी आहोत. खालापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई असून गावकऱ्यांच्या मागणीनुसार 22 गावं आणि 31 वाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. मुंबई पुण्याचं मध्यवर्ती ठिकाण खालापूर तालुका. गेल्या काही वर्षात इथे झपाट्यानं औद्योगिकीकरण झालं आहे. स्टील, केमिकल, फार्मा कंपन्या इथे उभ्या राहिल्या असून मोठमोठ्या विकासकांनी प्रचंड प्रमाणावर बांधकाम सुरू केलं आहे. औद्योगिक कारखाने, विकासक जॅकवेलनं नदीतून पाणी घेत आहेत. भूगर्भातील पाणी पातळीही कमी झाल्यामुळे गावातील विहिरीत पाणी नाही किंवा नुसताच गाळ आहे. कूपनलिकातून पाणी येत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. बऱ्याच गावांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये 2-3 दिवसाआड पाणी येत आहे. ही टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनानं 22 गावं आणि 31 आदिवासी वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू केला आहे. सध्या 9 वाड्यांना मागणीनुसार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. 8 गावं आणि 28 वाड्यात विंधण विहिरी बांधण्यात येत आहेत. 59 गावं आणि वाड्यांपैकी 25 ठिकाणी बोरवेलचं काम सुरू आहे. पाणी टंचाईची मागणी येते त्या ठिकाणी आपण संयुक्त सर्वेक्षण करून तो अहवाल पाठवून आपण त्यानुसार त्यांना टँकर पुरवठा करतो. कोणत्याही ठिकाणी पाणी टंचाई होणार नाही किंवा त्यांची म्हणजे लोकांना अडचण येणार नाही याची सुविधा प्रशासन दक्षता घेतोय आम्ही त्याची. सध्याच्या पाणी टंचाईसाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी भविष्यासाठी भूजल पातळी वाढण्यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे. नाम फाउंडेशनचं काम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धनादेश देण्यापुरतंच मर्यादित राहिलं नसून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नयेत यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे, असं प्रतिपादन नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी केलं. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या 54 आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना नाम फाउंडेशनच्या वतीनं मदतीचा धनादेश समारंभपूर्वक वितरित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना स्वयंपूर्ण बनवणं, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद, जलसंधारणाची कामं असे विविध उपक्रम फाउंडेशनच्या वतीनं सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. कॉर्पोरेट जगतानं मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याबरोबरच राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी मदत करावी असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलंय. स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन 2016 साठी निधी संकल्पाचं उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार काल राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमानं गेल्या 13 वर्षात निधी संकलनाचं उत्तम कार्य केलं आहे, असं ते म्हणाले. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनचा ब्रँड अँबॅसेडर
जॉन अब्राहम यांच्यासह स्टँडर्ड चार्टर्ड, मुंबई मॅरेथॉनचे इतर प्रायोजक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सध्या कांद्याचे दर घसरत असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं कालपासून कांदा खरेदी सुरू केली आहे. नाफेड, लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, कळवण इथल्या बाजार समित्यांमध्ये ही खरेदी सुरू झाली आहे. नाफेडनं गेल्या वर्षी 2,500 मेट्रिक टन कांदा लासलगाव आणि पिंपळगावहून खरेदी केला होता. यंदा 15,000 मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवल्याचं नाफेडच्या संचालकांनी सांगितलं. अण्णाभाऊ साठे महामंडळातल्या घोटाळ्याची सक्तवसुली संचालनालयाद्वारे चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई होईल अशी माहिती खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. पुण्यात गरवारे महाविद्यालयात भाजपातर्फे आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराशी लढा या विषयावर व्याख्यान दिलं. मातंग समाजाच्या नावानं चालवल्या जाणाऱ्या महामंडळात राष्ट्रवादीच्या अनेक बशा नेत्यांनी केलेला घोटाळा बाहेर आलाय. त्या प्रकरणी छगन भुजबळांप्रमाणेच इतर नेत्यांनाही कारागृहात जावं लागेल असं सोमय्या यांनी सांगितलं. आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाणही कारागृहात जातील असा दावा त्यांनी केला. फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथात करवीर निवासिनी अंबाबाईच्या उत्सव मूर्तीच्या नगर प्रदक्षिणेसाठी भाविकांमध्ये उत्साह दिसून आला. ढोल ताशांच्या गजरात अंबा माता की जयच्या नामघोषानं परिसर दुमदुमला होता. वर्षातून एकदा चैत्र पौर्णिमेला नगरवासियांची भेट घेण्यासाठी देवी निघते अशी मान्यता आहे. देवीच्या दर्शनाचा हा शाही सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. रात्री 9:30 वाजता फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथात देवीची मूर्ती ठेवण्यात आली. तोफेची सलामी दिल्यानंतर महाद्वारातून रथ नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडला. देवीच्या स्वागतासाठी रोषणाई, रांगोळी आणि फुलांनी परिसर सजवण्यात आला होता. नगरात फिरून रथ परत मंदिरात आला. मंदिरात पालखी सोहळ्यानंतर शेजारती झाली आणि या उत्सवाची सांगता झाली. हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारावर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वाक्षरी केली. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांनी न्यूयॉर्कमध्ये बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीत भारतासह 170हून अधिक देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय करारावर एका दिवसात जास्त देशांचा सहभाग ही ऐतिहासिक घटना असल्याचं बान की मून यांनी म्हटलंय. यापूर्वी मोंटेगो खाडी संदर्भातल्या आंतरराष्ट्रीय करारावर 119 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. 55% हरितगृह वायूचं उत्सर्जन करणाऱ्या किमान 55 देशांनी या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर 30 दिवसांनंतर हा करार लागू होईल. भारत आणि चीनच्या लष्करादरम्यान हॉटलाईनची सेवा सुरू करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. बीजिंगमध्ये दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारत चीन सीमाप्रश्नी तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी एक पाऊल पुढे यायला हवं असं मत चर्चेदरम्यान मांडण्यात आलं. भारताचे परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते विकास स्वरूप यांनी याबाबत माहिती दिली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि त्यांचे समकक्ष चीनचे यांग झीची यांच्यात बीजिंग इथं झालेल्या बैठकीत सीमाप्रश्न, द्विपक्षीय संबंध आणि क्षेत्रीय तसंच आंतरराष्ट्रीय परिस्थितीबाबत सखोल आणि मनमोकळी चर्चा झाली. कला, क्रीडा, राजकारण अशा विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या दिग्गज व्यक्तींना राज्यसभेचे सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलंय. अर्थतज्ञ नरेंद्र जाधव, भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी आणि नवज्योत सिंग सिद्धू, पत्रकार स्वपन दासगुप्ता, मल्याळी अभिनेते सुरेश गोपी आणि मुष्टियुद्धपटू मेरी कोम या 6 जणांचा त्यात समावेश आहे. संविधानात दिलेल्या रचनेनुसार विविध क्षेत्रात पारंगत असणाऱ्या 12 व्यक्तींना राज्यसभेचे सदस्य म्हणून 6 वर्षाच्या कार्यकाळासाठी राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित केलं जातं. त्यापैकी 7 जागा सध्या रिक्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबियांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला सुरुवात करणार आहेत. सुमारे 8,000 कोटी रुपयांच्या या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत 5 कोटी नवीन एलपीजी गॅस जोडण्या दिल्या जाणार आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली. एलपीजी गॅसला मिळणारं अनुदान सोडण्याच्या केंद्र सरकारच्या आवाहनाला देशभरातून तब्बल 1 कोटी 13 लाख लोकांनी प्रतिसाद दिला असून त्यातून वाचलेल्या पैशातूनच ही योजना साकारल्याचं त्यांनी सांगितलं.
LPG अनुदान नाकारणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रातले सर्वाधिक म्हणजे सुमारे 16.5 लाख लोक असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. लोकसभेचं कामकाज योग्य रीतीनं आणि शांततेनं चालण्यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र सोमवारपासून सुरू होणार आहे. ते 13 मेपर्यंत चालणार आहे. या बैठकीत संसदेच्या कार्यपद्धती आणि नियमांबाबत महाजन माहिती देणार आहेत. वस्तू आणि सेवा करासारख्या महत्त्वाच्या विधेयकांसाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना सिंधुदुर्गात आणून जिल्ह्यातल्या 32 गड किल्ल्यांचा विकास करू आणि येत्या अधिवेशनात सिंधुदुर्ग किल्ल्याचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिलं. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या 350व्या वर्धापन दिनानिमित्त बोर्डिंग मैदानावर आयोजित सिंधुदुर्ग महोत्सवाचं उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते काल झालं. त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाचं सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या वतीनं हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक अजय अंबेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्ग किल्ल्याचा निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. या महोत्सवाच्या निमित्तानं किल्ल्यात 3 दिवस शिवकालीन युद्धकलेचं दर्शन घडवणारा शिवशौर्योत्सव हा कार्यक्रम रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागरिकांशी संवाद साधणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा 19वा भाग उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवर प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर, FM आणि विविध भारतीच्या केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसंच दूरदर्शनवरही हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. आगीच्या दुर्घटनांमध्ये दगावलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत मुंबई महानगरपालिकेनं आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. शहरातल्या इमारतीमध्ये आगीच्या सुरक्षिततेविषयी महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या परीक्षणाच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. यासंदर्भात महानगरपालिकेकडे निश्चित धोरण नसेल तर तसं धोरण तयार करावं असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी जून महिन्यात होणार आहे. पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात विल्यम्स शेक्सपियर यांच्या 400व्या स्मृतिदिनानिमित्त शेक्सपियर ऑन स्क्रीन हा महोत्सव होत आहे. कालपासून या महोत्सवाला सुरुवात झाली असून तो सोमवारपर्यंत चालणार आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि इंग्लिश लँग्वेज टीचिंग इन्स्टिट्यूट ऑफ सिम्बायोसिसनं हा महोत्सव आयोजित केला आहे. सर्वश्रेष्ठ नाटककार शेक्सपियर यांच्या साहित्य कृतीवर आधारित चित्रपटांची मेजवानी रसिकांना पाहायला मिळणार आहे. शेक्सपियरच्या कलाकृतींवर आधारित विविध भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या चित्रपटांच्या पोस्टर्सचं प्रदर्शनही भरवण्यात आलंय. विशेष म्हणजे असंच प्रदर्शन लंडनमध्येही भरवण्यात आलंय. या महोत्सवात हॅमलेट, थ्रोन ऑफ ब्लड, ओमकारा, इश्कजादे आणि किंग लियर यासारख्या चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. शेक्सपियरच्या नाटकांमध्ये मुळातच रंगमंचासाठी आवश्यक ह्या सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात होत्या. एवढंच नव्हे तर सिनेमॅटिक एलिमेंट, सिनेमाला अनुकूल अशी पार्श्वभूमीही त्याच्या नाटकांमध्ये फार चांगली होती. ही सगळी कशा तऱ्हेने आपल्याकडच्या प्रेक्षकांना दाखवता येईल याचा विचार करून या सगळ्या 9 फिल्म्सची आम्ही निवड केली. आणि फार आनंदाची गोष्ट आहे की टॉम आल्टर यांच्यासारखे प्रख्यात नट हे शेवटच्या दिवशी समारोपाला येणार आहेत आणि ते शेक्सपियरच्या संबंधातलं सादरीकरण पण करणार आहेत. जर्मनीत होत असलेल्या पोर्च टेनिस ग्रां प्री स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिस या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी झेक रिपब्लिकच्या बार्बोरा क्रेसिकोव्हा आणि कॅटरिना सिनिकोवा या जोडीचा 6-1, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आज होणाऱ्या उपांत्य सामन्यात या जोडीचा सामना जर्मनीच्या सॅबेन लिस्की आणि झेक रिपब्लिकच्या लुसी सफारोवा या जोडीशी होणार आहे.
हवामान. देशभरात उष्णतेची लाट कायम असून आठवडाभरात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या भागात तापमान 40 अंशांवर पोहोचले, तर रायलसीमा, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये पारा 45 अंशांवर पोहोचलाय. वाढत्या उष्णतेत देशभरात पाणी टंचाईची समस्याही गंभीर झाली आहे. धरणातला पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी असून भूजल पातळीही घटली आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याचा प्रश्न प्रशासनासमोर आहे. आतापर्यंत उष्माघातानं 160 जणांचा बळी गेलाय. सुमारे 10 दिवसांनंतर मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आर्थिक घोटाळ्यात अडकलेले वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकार घेणार इंग्लंडची मदत. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजना सुरू. शिवाय 750 कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्यालाही मंजुरी. टंचाईग्रस्त नवी मुंबई आणि ठाण्यासाठी रेल्वेच्या दिघी धरणातून पाणीपुरवठा करण्याची रेल्वे मंत्र्यांची तयारी. कॉर्पोरेट जगतानं मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचं राज्यपालांचं आवाहन. कांद्याचे घसरत चाललेले दर लक्षात घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रानं सुरू केली कांदा खरेदी. अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्यावर महिनाभरात कारवाई अपेक्षित. खासदार किरीट सोमय्या. आणि उष्णतेच्या लाटात देशभरात आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू. देशाच्या काही भागात थोड्याच दिवसात मान्सूनपूर्व सरी बरसण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.